रोस्ट केलं ना मी सगळ्या सबस्क्रायबरला सांगून टाकल आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला अनफॉलो करून टाका. त्यांच्यानं माहिती आहे दुपटीनं वाढतील. ब्लॉग बघत नका जाऊ यांचे. आयुष्य भांडे घासण्याच्या पलीकडे पण आहे हे दाखवून देण्यासाठी आपण आपल्या बहिणीला घेऊन आलेलं आहे. लाईक करू नका गाईज आणि सबस्क्राईब पण नका. आज काय म्हणते सगळ्यात चांगली कॉमेंट भेटलेली आम्हाला आयुष्यातली. परत एकदा काय कोण कोण काय विक्की दादा राजू तू रेंचो आणि अचतुर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. दिस इज मी प्रतिभा अँड यू आर वॉचिंग शिवाजी प्रतिमा. तर आज आम्ही सारोळ्याला जातो आहोत. आमच्यासोबत हे कार्टून आले आणि हा रंजित. कसं दिसतोय रंजित? आज छान दिसतोय. आमचा ड्रायव्हर लक्ष हटलं की लगेच दुर्घटना होऊ शकते म्हणून आम्ही त्याला त्रास देत नाही मध्ये मध्ये. हायलाइट्स ऑफ छत्रपती संभाजीनगर त्याच्यामधला हा 9वा पार्ट असेल. आपण आज जात आहोत संभाजीनगर मधील सारोळ्या या ठिकाणी. तर जाता जाता शुभमला पिक करायचं आहे. तो मागच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत होता बघा तोवाला. त्याला घेऊन सारोळा किती किलोमीटर आहे इथून? 15-20 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. कारण की संभाजीनगर पासून अजिंठा रोडला जाताना मध्येच रस्त्यामध्ये लागतो सारोळा. अजून सारोळ्याबद्दल मला काही जास्त माहिती नाही बाई. म्हणजे गवताळ्यासारखं आहे काहीतरी ठिकाण आहे ना? गवताळ्यासारखं ठिकाण आहे. त्या आम्ही जातोय. जेवढा तुम्हाला आता वाटत असेल माझी एनर्जी डाऊन आहे तसं काही नाही. तिथे गेल्यावर धिंगाणा मस्ती करणार आहे आम्ही. आणि ती पण फालतू गेली तुम्हाला माहिती. पहिली पण तुम्ही व्हिडिओ बघितलेली. A few moments later. कॅमेरामॅन प्रद्युम के साथ रिपोर्टर. कुठं मर्डर झालं ताई? इथे झालाय डीमार्टच्या बाजूला. एक डेड बॉडी भेटली होती. हा मग बस डेड बॉडी भेटली. बस मित्रांनो अशा पद्धतीने आता आम्ही मला मंडेला सुट्टी चौकातून निघलोय. मला वहिनीला भेटायचंय दादा. लवकर बोललो ना त्यांना. म्हणजे वहिनीचं नाव काढल्यावर खुश होतो. अरे यार बघा वहिनी, मला पण तुम्हाला हेच समजून सांगायचं होतं की हा तुम्ही नसल्यावरती जास्त आनंदी राहतो. आणि याची पण हीच इच्छा आहे की तुम्ही याव नाही इकडे. काकू मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये पोरग बिघडत चाललंय म्हणून. काय म्हणायचंय शुभम याच्यावरती तुला? आपकी असलियत सबको दिख रही है शुभम. बघा वहिनी, मी तुम्हाला दरवेळेस सांगत होतो. जाऊ दे आता काय करणार. वहिनी म्हणा की भाई तुम्हाला काहीच वाटत नाही त्याच्यामध्ये काय बोलले नाही. तुम्हाला पाहिजेच नाही ना. काय म्हणताय? एवढा मोठा मायक्रो काढतात लोक. समजतं कसं कोणत्या मायक्रो मध्ये कसं सेन्सर आहे. टॅलेंट लागतं तुमच्यावर होतं ना त्याचं. डोकं 2 डोके पाहिजे त्याला. एक डोकं नाही काम नाही चालत. त्यासाठी टॅलेंट लागतं माणसामध्ये. अरे पद्धतीने बघा चिटिंग कशी करायची हे शिकतीये दिव्या. दिव्या दादा सांग कसं लपवायचा मायक्रो. अरे मायक्रो असं इथं लपवायची का फोल्डर यायचं. आता समज मायक्रो आहे ना तिथे ठेवली अशी फोल्डर यायची. त्याला आमचं शर्ट एवढं असतं. पाय असते ना पॅन्टी असते ना त्या पॅन्टीमध्ये असा उलटा पहिला फोल्डर यायचा. दादा मी बॅगी जीन्स घालते. अरे अजून सोपं आहे. बॅक जीन्सला आहे ना उलट चिपकून टाकायचं. बॅक जीन्स अशा जड वाटतात. लय मोठा स्पेस आहे. पण आन्सर कोणतं कशात येते? चिठ्ठी कशी काढायची? मग त्यासाठी थोडस डोकं लागतं जे तुझ्याकडे नाहीये. या इनको सब पता है पर मासूम बनने का है ना वो स्कैम कर रहे हैं. दादा मी एक पण चिठ्ठी वापरली नाही आतापर्यंत. हा डायरेक्ट पुस्तक घेऊन जात होती ती. डायरेक्ट पुस्तक घेऊन जात होती. आजचे ना काय म्हणते त्याला रोस्ट हायलाइट 2S. मागच्या व्हिडिओ मध्ये रंजित मला जर रोस्ट केलं ना मी सगळ्या सबस्क्रायबरला सांगून टाकल आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला अनफॉलो करून टाका. त्यांच्यानं माहिती आहे दुपटीनं वाढतील. ब्लॉग बघत नका जाऊ यांचे. नाही तितकं आपण हे करू. आपण ते तितकं आजच्या व्हिडिओची आयडियालच दिव्य आहे. तुला माहित आहे का आम्ही एवढं मोठं सोशल वर्कर आहे. कोणी आपल्या भांडेवालीला सापडतात. अरे हा मी तुम्हाला इंट्रोडक्शनच करायचं राहिलं. दिव्या द कामवाली बाई. बाय बाय बाय.
अरे तुम्हाला सगळ्यांना सांगायचंच राहिलं की आम्ही आमची कामवाली बाई का बरं आणलेली, कारण की नाही, शुभमच्या बायकोला आहे ना, शुभमवर डाऊट येतो की तो कोणत्या पोरीने घेऊन येतो, म्हणून कामवाली बाई सेफ्टीसाठी पाठवली आहे. ऐक नाही विहीन बाई, ननंदी बाई, ननंद का विहीन? बघा बघा कसं कळलं तिला लगेच. म्हणजे हा जासूस आहे आमच्या मधला, जो सगळ्या खबरा इकडच्या तिकडे करतो. ऑब्विसली मी बहिणीला सगळं सांगणार. याच्यामध्ये आपलाच लॉस राहणार आहे म्हणा. नाही तेवढा लॉस सहन करून घेऊ आपण, थोडा लॉस सहन करून घेऊ आपण. तोपर्यंत रणजितचं लग्न होईल, नवीन कामवाली बाई येऊन देईन आपल्याकडे. नवीन कामवाली लवकर येणार आहे, 1 वर्षात. हो का? आय मीन म्हणजे तुझं प्रमोशन होणार आहे. ही काय म्हणते त्याला, सुपरवायझर? नाही नाही, काय म्हणते, हेड ऑफ मेड बनणार आहे, हेड ऑफ मेड. प्रेशर कामवाली असणार आहे आणि ती सगळं काम करणार आहे. हा, ती प्रेशर असल्यामुळे सगळं दिव्याला तिला समजून सांगावं लागणार आहे, शिकवावं लागणार. आणि तिच्याकडनं नाही झालं तर तिचा नवरा करणार. आता हर्सुल टी पॉइंट. पहिले एक टाइम होता, हा चौक कसला होता, आता बघ ना कसं व्हायला झालं. असे बंद पडतं आणि रणजित मुंग्या घेऊन आलाय सोबत. आता झाली का? पर्सनल मेकॅनिक आलंय. हा, चालू कर, स्टार्टर मार. ओके, तर बघा या अशा पद्धतीने अशा छोट्याशा गोष्टी होऊ शकतात, अडचणी. आमचं मेकॅनिक ज्याला, चलो बेटा चालू करो. अशा पद्धतीने काय वाटतं दिव्या तुला? मला असं वाटतंय की तुम्ही पर्सनल डोकं नसलेले मुलं आहे. आणि ज्याच्याकडून गाडी पण चालू झाली, बंद पडली. हा, तुझ्या भावाकडनं गाडी बंद पडली ते नाही दिसणार तुला. नाही, ते माझं ती होल्डच त्याची नाहीये. चूक नव्हती. नवदी. बघा अशा पद्धतीने आमची ट्रिपची सुरुवात झालेली आहे. आता फायनली आम्ही सिटी सोडली आहे. सिटी सोडल्या गाडी बंद पडली, कारण की दिव्या गाडीत बसलेली आहे. इतकी पण होती सोबत असल्यावर आरस होता. A few moments later. आता आपण चौकाच्या घाटामध्ये आलेलो आहे. एक टायमाला हा घाट जो घाट होता या चौकातला, तो अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा होता, कारण की आम्ही प्रत्येक वेळेस कॉलेजला येताना याच रूटचा वापर करायचो. हे बघा मित्रांनो, या कॉलेजमध्ये होतं माझं ॲडमिशन. गेलं रामदास आठवले. हे माझं कॉलेज, इथून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय मी. जॉबला असल्यामुळे मला कधीच कॉलेज कंटिन्यू असं करता येत नव्हतं, म्हणून मग मी आउट साईडला ॲडमिशन टाकलं होतं. हे माझं कॉलेज आहे त्या साईडला. आणि आमच्या इथं कॉलेज पेपरला आल्यानंतर असं सिनिक व्ह्यू दिसायचा आहे मस्त. या रोडचं पूर्ण बांधकाम आमच्या डोळ्याने बघितलेलं आहे, कारण की 3 वर्ष प्रॉपर धुळीमध्ये आम्ही इथं कॉलेजला यायचो, पेपर द्यायला यायचो. आणि आता बघा तुम्ही, पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे, पूर्ण सिच्युएशन. इवन रो हाऊसेस वगैरे पण बनत आहेत इथं. आणि हे समोरचं हॉटेल जिथं आम्ही रेग्युलर थांबायचो, ते हॉटेल जिथं आम्ही कंटिन्यू पेपरच्या टायमाला बसायचो. त्या हॉटेलला या, आपला व्हिडिओ दाखवून द्या, तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल डायरेक्ट.
डिस्काउंट नाही भेटणार. जे लोन आहे तुम्हाला तुम्हाला द्यावं लागणार. फक्त नाव सांगायचं प्रद्युम्न बोर्स. हो लगेच पैसे तुमच्याकडून 50% off. लगेच तुमच्याकडून पैसे वसूल करण्यात येते. म्हणजे माणसांनी छोटस पण खरं खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यासोबत काय होऊ शकतं त्याचा डायरेक्ट टपक्या. तुला इथं फोटो काढणं जास्त इम्पॉर्टंट आहे का? येस, कारण हा व्ह्यू खूप सुंदर आहे आणि पाऊस 2 वर्षानंतर मी इकडे रिटर्न आलोय. ये इथं कॉलेज या साईडला आहे. इथं कॉलेज आहे माझं. तर कॉलेजपासून आम्ही म्हणजे मला आठवतं एक किस्सा की मी फालतूपणे प्रेमात पडलो त्या इथंच गप्पा या दगडांवरती बसून गप्पा मारत होतो. क्रेझी गोष्टी आहेत त्यावर. आणि जेव्हा पण आम्ही कॉलेजला पेपरला यायचो तेव्हा आम्ही या इथंच वरती टाइमपास करायला यायचो. हे आता कंपाऊंड वॉल वगैरे झालेले आणि पावसामुळे खरंच खूप छान वातावरण वाटतंय. खूप म्हणजे A few moments later. मी या कॉलेजमध्ये पोरगी नाही पटवली हेच कारण होतं चांगला माहिती नाही दिसत पण मला सुंदर वहिनी पाहिजे. का? म्हणजे माझ्या नशिबामध्ये खराब दिसतं म्हणून सुंदर वहिनी फिक्स आहे. माझ्या बहिणीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. दादा बघ बरं, घाण दिसतो तरी चांगली बायको भेटली. इतक्या सुंदर आहे आमच्या राजश्री वहिनी. हो शिवाय घाण दिसतो तू. पण शुभम दादा तुला काय घ्यायचं तुझं? Stop करा guys, तुम्ही अशा लोकांना. आमच्याकडे फोकस करा. आम्ही जगतोय एवढ्या स्ट्रगल मध्ये पण फिरण्याचा ते पण प्रयत्न करतोय. यांच्यासोबत. आणि बघा ज्यांना आहे ना काय करता कळतच नाही. आणि दोनदा दाबलं की परत लोकेशनला येते. आणि जर बटन दाबून धरलं तर तिथेच धरून चालतो. 90 डिग्रीला. ठीक आहे हेच पाहिजे मला हेच पाहिजे चला चल. आणि तुम्हाला काय सांगत होता मागाशी ह्याच्याकडून शिक. मी न काय करता बरोबर करत होतो. माझा ह्याच्यात व्हिडिओ बघ. चांगली गोष्ट आहे. हेच एक रिझन आहे वापरतो का मग? की हा इथंच आहे. की हा आता परत बोलायचं ना. आता तुम्ही समजून घ्या की शुभमच्या मनामध्ये कोणती शब्दरचना असेल. कारण की आमच्या सोबत आमची बहीण आहे म्हणून आम्ही खूप शांततेत घेतो. पण तुम्हाला भावना समजल्यात ना. हा And Jerry. दिवेला दिली मी तुला नाही. दादा शिवाजी तुझं जायचंय ना. आताच लग्न झालं. हा शिवाजी डिसिजन मला बघा इकडं समोर आहे ना गणपतीचं मंदिर आहे बरं का. हे जाऊ आपण आंघोळ नाही केली. हे इथं हॉटेल आहे त्याच्या समोर. अपन तो बताए अपने ना आ रही है. लोगों को नहीं पता. हमने नहीं आ रही है. हाँ. अरे भगवान को सब पता होता है. काका बघताय तुम्ही दिव्या तुमच्याबद्दल रूमर हे करते की नाही पप्पा मी नाही बोलले. माझ्या आवाजात हा बोलला. ते काकाला इथं आणल्यावरती काका किती खुश होते. मग काका कधी बसायचं. घरी बसायचं. तुला बसवतील काका. काका सोबत बसण्याची इच्छा आहे माझी दिव्याला घेऊन. काका आपण 2 जण मिळून हिचं कन्यादान करून टाकू. माझी पण बहिणी. मी हुंडा द्यायला तयार आहे. सकल देखो सकल. A few moments later.
बघा मित्रांनो, आपल्या इथं पण असं खूप छान वातावरण असतं छत्रपती संभाजीनगरमध्ये. तुम्हाला अशा गोष्टी भेटतात तरी सुद्धा तुम्ही पुणे मुंबईला पाहिजे. येस, तर आपल्या इथं पण फिरा. नका पडत जाऊ, डिझेल कमी वापरत. अरे पाणी जेव्हा येतं ना तेव्हा भारी वाटतंय. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आमच्या मॉडेलचा शूट चालू आहे. मॉडेल स्माइल. ला 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 ला. अशा पद्धतीने आम्ही आता बसलो इथं आणि तू आवाज केल्यामुळे मोर पळून गेलाय बाळ. आणि ही पोरगी बघा दुसरीतली, सॉरी किती आता चौथीत गेली ना? 3.5 ए चौथीत गेली ना ही? 3.5. हा चौथीत आहे ही. आणि आम्ही लहान लेकर, आम्ही बेबी सेटिंग करतो. चांगलं शिकतोय तू, चांगलं काम करतोयस. तुला याची पेमेंट भेटेल का नाही आता याचा आम्ही काही गॅरंटी घेऊ शकत नाही. पण दान करते ती त्याच्यावरती, दान. जेवायला भेटतं तिला त्याचं. तिला मग जेवण दिलं. तुम्ही समजू शकता अशी परिस्थिती आहे आमच्या इथे. A few moments later. हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. हा आहे माझा ब्लॉगर दादा. याच्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. आणि दिव्या पण आजपासून चॅनल नवीन चालू करते. येस, आणि अशा नवीन नवीन आणि प्लेसेस मोबाईल वरती पूर्ण गोल गाल फिरवते ती इकडून तिकडं कुठं कसं अरे फिरवते. मजेचं खरं नाही तिला लगा. अजून, मला सुशिक्षित बनवायचंय की कॅमेरा कसा पकडायचा राहतो, कसं त्याच्या समोर बोलायचं असतं. दिव्या जोपर्यंत शिकवतो तोपर्यंत आपण तिला गिम्बल हातात देणार नाही. आम्ही अर्धा 1 तासापासून इथं फोटोज काढतोय आणि आमचे अजून पण फोटो आम्हाला भेटले नाहीये. चांगले आलेच नाहीयेत गाईज. सगळेजण काळे तर मी फक्त एक चमकतीये. कारण की ही भुरकी आहे, आम्ही तिला भुरकी म्हैस म्हणतो. सरकारी म्हैस. शट अप. तरी पण तू काय तरी पण मी सुंदर आहे गाईज. त्यांच्यासारखी मी काळी नाही दिसत. मी तर लिटरल सांगतोय, हा जो व्हिडिओ एडिट केला मी हिलाच विलन बनवणार आहे पुऱ्या व्हिडिओ मध्ये. बघा मीच चांगला दिसतो याच्यापेक्षा. कोण गोरे तिचा चेहरा बघा एवढं सवाल कोण चेहरा गोरे दिसते? मरत खरं सांगा गाईज. मरत कालेही होते. आंघोळ नाही केली तरी पण मी गोरी दिसते आहे. बघा बुरशीच आहे, हेच सांगायचं तुम्हाला. फक्त पावडर लावून आली ती. ये देखो हमारा शाहरुख थांब खान. शाहरुख खान. हे भगवान उठाले, हे माता माताजी. नाही guys, अजून सगळं काय बाकी आहे. याला आम्ही मुलगी शोधतोय. कुलजर सिंग तू काय हे लावलंय का? असं बोलल्यावरती फोन उघडतो. केला रे तो spot? कोणता? हाच आहे. ना समोर आहे ना. दादा इथंच होतं दादा ते. हा ना समोर आहे ना. हे बोलत होते. बघा मित्रांनो, आता आम्ही दर्शन करण्यासाठी इकडे नाव येते का श्री पावन गणपती मंदिर, आता याच्यात उलटे सरळ मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आता आम्ही इकडे दर्शनासाठी जातोय. हे परत मुलगी सोबत आणल्यामुळे फक्त फोटो फोटो फोटो. इथं राईड्स वगैरे आहेत. या साईडला तुम्हाला हॉटेल लोकसेवा दिसेल त्याच्यावरती, त्याच्यानंतरच्या साईडला आहे. इकडे साईडला पूर्ण झाडं वगैरे लावलेले आहेत म्हणून छानसं वातावरण राहतंय. आणि असं तुम्ही बघू शकतात की पूर्ण वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे म्हणून सगळं
छान वाटते. वेलकम टू अवर चॅनल गाईज. परत एकदा वेलकम केलंय पोरीने. पोरीची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, बघताय का तुम्ही. प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेलकम होणार आहे. प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमचं वेलकम होणार आहे. मी तुम्हाला वेलकम करते कारण तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि share करावं. पैसे नाही भेटणार तू. अशा पद्धतीने आता दर्शन करूया. छानसं वातावरण आहे. पलीकडच्या साईडने तुम्हाला सीड्या वगैरे पण मिळतील, पण आम्ही मेन याच्यातून वन विभागाचं हे आपटा. अशा पद्धतीने मंदिर आहे. ते लॉक आहे म्हणून आम्ही मध्ये जात नाही. दर्शन कॅन्सल झालं आमचं. घरपणा कुठं ना कुठं सोडावं हे खूप महत्त्वाचं असतं. आजच्या ट्रिपमध्ये आम्हाला हे खूप जाणवतंय की आमची बहीण ही काही पण खायला तयार आहे. माझ्या तोंडाकडे बघून वाटतं तुम्हाला मी घरी बसेल. हो, भिकारी आहे डायरेक्ट. तिचे केस बघा, तिला तेल लावायला तेल नाही देत घरामध्ये कोणी. विविध प्रकारचे व्हिडिओ घेतल्यानंतर इथून फायनल निघतोय. दर्शन आम्ही काही केलेलं नाही आणि याच्या गिम्बलचा गैरवापर करून झाल्यानंतर आम्ही गाडीकडे जात आहोत. बाय बाय गाईज, आम्ही घरी जातोय आता. आयुष्य भांडे घासण्याच्या पलीकडे पण आहे हे दाखवून देण्यासाठी आपण आपल्या बहिणीला घेऊन आलेलं आहे. आणि आम्ही आणि याच्यामुळे बघा तिच्या चेहऱ्यावरती कसं हास्य आहे. ते आज खूप आनंदमय फील करते आणि तिला कळत नाही काय रिॲक्ट करावं काय नाही. लाईक करू नका गाईज आणि सबस्क्राईब पण नका करू. ते बघा ती आता चिडती आहे की तिला इतका आनंद भेटलाय की आता ती चिडचिड करायला लागली आहे. बघताय का तुम्ही. एवढ्या आनंदानंतर रागच दिसतो डायरेक्ट. जेव घालणार आहे आता त्याचा. तिला आता औषध गोळ्याची गरज आहे. त्या पद्धतीने ट्रिप आमची संपली आणि आम्ही आता जेवण करायला आलेलो आहे. आता हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. पुढच्या व्हिडिओ